गुणगुणीर गान गात जाई अन रुजवुनीर स्वप्न एक पाही हाय मातीचा तसा जीवा बाळात मव अन तुव जीना चल साथीना तू या साथीना मन गुणगुणीर गान गात जाई अन रुजवुनीर स्वप्न एक पाही हाय हरि ओम ऊर्जं वहन्तीरमृतं घृतं पयाः कीलालं परिश्रुतं स्वधास्तु सर्वयतमे पित्रेण स्वाहा इदमगनये नमः ॐ भूः स्वाहा इदमगनये नमः तू या साथीना तू या साथीना हा थोडा जोरात चालेल तसं. अरे यार काय तुम्ही खूप प्रेम आहे का तुमचं? उसळून जात काळजाची वात ध्यास तू वास माईर रुनू झुनू वास मनामधी आस तूच माई फाट पुढार फुलातून जाई तृतीये विष्णुस्त्वानयतु चतुर्थे चौथी श्रुतिशृङ्गारभूषाहं वाङ्मनं कया कर्मभिः क्रीडिष्यामि तया सार्धं पुर्ये सा ब्रवीदिता शुची शृंगार बर का चांगले अलंकार घालेल चांगले वस्त्र परिधान करेल तुम्हाला जसा आनंद वाटेल तसेच योग्य ही माझी वेशभूषा ठेवेल आणि तुम्हाला सदैव आनंदात ठेवेल असा याचा अर्थ होतो ॐ होमयज्ञादिकार्येषु भवानि च साह्यतां धर्मार्थकामकार्येषु मनोवृत्तानुसारिणीं सर्वे च साक्षी इष्यामि पतिभूतोऽसि साम्प्रतां देहे मया समर्तुभ्यं सप्तमे सा ब्रवीदिता आपल्या धर्मामध्ये जे यज्ञ याग संस्कृती जी आहे ती संस्कृती जपणार आहे मी त्यानंतर मी तुम्हाला शिवपती समान वागणूक देणार आहे तुमची आज्ञेच्या बाहेर मी कुठेही जाणार नाही तुम्ही म्हणले नाही जायचं यवतमाळला नाही जाणार काय आणि तुम्ही जे यज्ञयाग करताल पूजा अर्चना करताल आई वडिलांची सेवा करताल अतिथींची सेवा करणार त्या सहचारिणी मी म्हणून तुमचे अर्धांगिनी म्हणून तुमच्या बरोबर मी ती सेवा करेल असा याचा अर्थ होतो ओम सप्तमे विष्णुस्त्वानयतु सर्वा टाका फुलं ओम इदं विष्णुर्वि चक्रमे त्रिधानि दधे पदम् समूढमस्य वाग्गुसुरे स्वाहा फुलातून जाई परागाची राई बेलगुनी भावर्याला हाय फुलाचा जसा जीव भावऱ्यात नव अन तुव जीना चल साथीना